पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला माहितीये का आमची या घरात परिस्थिती काय आहे ते? माझ्याच घरात मला परक्यासारखं वागवलं जातंय। आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे, तुम्ही त्यात सहभागी होताय। अजून काय पाहिजे? मान, सन्मान, इज्जत ती मिळतेय का मला? अगं तुला कल्पना नाहीये आमच्या ह्यांचे काय हाल होतात ना, ह्याची कल्पना नाहीये तुला। तुला माहिती आहे की तो व्हिडिओ माझ्याकडे आहे। हा व्हिडिओ रावसाहेबांना दाखवण्यात येईल, मग तुझी स्पर्धा राहिली बाजूला आणि तुझी ती स्वप्न ती गेली तिथे संपून गेली। कार्यक्रमात येण्याची विनंती मी फक्त तुमच्यासाठी केली होती, कारण मी एक गोष्ट कधीच विसरणार नाही। जेव्हा मी यांना पहिल्यांदा चोरीतून वाचवलं होतं व तुम्हाला माझी दया आली होती। आतापर्यंत तुम्ही मला दिलेला सगळा त्रास मी विसरू शकते, तुमच्या डोळ्यात मायाबद्दलचं प्रेम मी नाही विसरू शकत। त्यानंतर तुम्ही मावा परत तिरस्कार करायला लागला का? तर मायावर चोरीचा आरोप होता आणि तो मी खोडून काढला आणि त्याची शिक्षा यांना झाली। पण ज्यांची चूक त्यांनाच शिक्षा होणार ना। मला एक गोष्ट खरंच कळत नाही, तुम्ही त्यांना चुकीच्या गोष्टीत का साथ देता? कारण नवरा आहे तो माझा, नाही सहन करू शकत मी यांचा अपमान। अपमान? अवकाशावरून अपमान झालाय हे तरी पहा। नाही कुणाचं भलं करताना त्यांचा अपमान झालाय का? चूक नसताना त्यांना चुकीची शिक्षा दिलीये। दादांनी तर पोलिसांना बोलवायचं ठरवलं होतं। कायद्याची शिक्षा तुम्हाला चालली असती का? शिक्षा? आता शिक्षेबद्दल तू बोलणार आहेस का? अगं आमच्या यांनी दादांची माफी पण मागितली, पण दादांनी माफ सुद्धा केलं नाहीये ना। रोज त्यांचा अपमान करतायत उठता बसता। लाजिरवाण्याचं आयुष्य जगतोय आम्ही इथे। मी माझ्या घरच्यांना ओळखते ना, माझ्या घरचे कधीच असे नव्हते। तू भुरळ पाडलीस माझ्या घरच्यांना। तुझ्या तालावर नाचतायत ते, तुझ्यामुळे आम्ही हे असं लाजिरवाणं आयुष्य जगतोय। तू आमच्यावर ही वेळ आणली नसतीस ना तर आम्ही ह्या थराला गेलोच नसतो। आत्या, कार्यक्रमासाठी आलायत ना, त्याचा आनंद घ्या। रेणुकाताईंना आशीर्वाद द्या। येते। दादानी तुझ्यावर ही जबाबदारी दिलीये म्हणून इतकी उडतेस का? नाही, या एका जबाबदारीमुळे अख्खं नगरकरांचं घर तुझ्या ताब्यात येईल असं समजू नकोस। कसं आहे, माणसांची मन जिंकणं चोरी करण्याइतकं सोपं नसतं। मुक्ता, चॅलेंज देते तुला। रेणुकाचं लग्न मोडणार आणि त्याला तू जबाबदार असणार।
दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही यांना. चला चला चला, आता अंताक्षरीला आपण सुरुवात करूयात. मी शब्द देतो, तिथून सुरुवात करायची. सा. हा. मी आहे. ऐका बर का आता. आधी ऐक. सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए. आणखीन किती दिवस आशिकी करणार आहे? म्हणजे तुमची सनम तर तुम्हाला कधीच भेटली आहे. अशी भेटलीये का आयुष्यभर श्वास कमी पडणार नाही. ये पप्प्या, आई काय बोलतो? अरे श्वास कमी पडणं वगैरे सोड, त्याचा विचार नाही कधी करत मी. पण आता आहेत ते श्वास असे एकदम. चला चला चला, काय 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 आलं तुमच्यावर? आशिकी केली म्हणजे य य. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना, इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई. वहिनी अंताक्षरी सुरू झाली वाटतं. यांचा विचार करत बसले ना, मामा मूड खराबच होणार. रेणुका त्यांच्या लग्नामुळे घरातलं वातावरण केवढं छान झालंय. हेच तर हवं होतं ना मला. म्हणस दत्ता भाऊ, बरं झालं तुम्ही आलात. अहो अंताक्षरी आता सुरूच करत होतो आम्ही. पंच असं काय? या दत्ता भाऊ, बसा बसा तुम्ही. ये ग ये. राजे या बस बस बस. चला चला, तुमच्यावर आता ग आलंय. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, गुलकीचा गुल इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, सरसुखाची श्रावणी रावणी वहा. मस्त. ओके मॅ, थँक्यू. थँक्यू. वा पप्या, छान गायलास. अरे बाप, दादांनी कौतुक केलं, धन्य झालो मी. हा चला, तुमच्यावर हा आलाय. मी विसरलो नाहीये. हो आलोय. लगे एक मिनिट. हो वरना ना वंच गाणं म्हणते. मी कशाला? अहो, असं कसं वंच? जिंकायचं आपल्याला. आणि मला माहितीये तुम्हाला जुनी नवी सगळी गाणी तोंड पाठ आहेत. म्हणा मला नक्की येत. म्हणा वंच म्हणतील.
हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। पॉइंट मिळाला आम्हाला एक. हो आता तुमच्यावर हो आलाय. हा. बरं बरं, एक मिनिट. पण ज्यांना गायची संधी मिळाली नाहीये ना, त्यांना जरा द्या चान्स. हा बरोबर. म्हणजे युवराज आणि दामू काका हे राहिलेत आमच्या ग्रुपचे. नाही ती जरा स्वतःला सोयीस्करपणे सगळं ऍडजस्ट करून घे. काय बोलताय? सारंग शेठ काहीतरी गा. मी होऊन जाऊ. जाऊ दे. हा. अरे नाही तूच गा. होऊन जाऊ. चल चल चल. रेणुका त्यांना लईच भूक लागली असणार, लवकर न्यायला पाहिजे. चॅलेंज देते तुला. रेणुकाचं लग्न मोडणार आणि त्याला तू जबाबदार असणार. विकात त्याच्या डोक्यात काहीतरी चुकीचं चाललंय. या लग्नात विघ्न तर नाही ना आणणार? असं नाही व्हायला पाहिजे. देवी आई, लक्ष ठेव. आता या घराला कुणाचीच नजर नको लागून दे. कधी कधी वाटतं मीच जास्त विचार करते की काय. असा विचार करत राहिले ना तर मला आनंदच साजरा नाही करता येणार. नावा चेहरा वेगळं नको वाटायला. हो एक दोन तीन. हम तेरे बिन कहीं रह नहीं पाते. हम तेरे बिन तुम नहीं आते तो हम मर जाते. हाय प्यार क्या चीज है ये जान नहीं पाते. हम तेरे आमच्या अर्थात तो आलाय. हो. आणि मुक्ता वहिनी गाण्यातून रिप्लाय देणार आहे. अहो नाही नाही, मी नको. कमॉन वहिनी. ए हो, आणि मुक्ता वहिनी ना लव्ह सॉन्ग गाणार आहे. तुझ्या तोंडून असं गाणं ऐकायला खूप मज्जा येणार आहे. हो हो, मी पण खूप एक्साइटेड आहे. गा ना गा ना. अरे बघितलं का, सगळ्यांपेक्षा हात जास्त उतावळा झालाय. मग काय. बर. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए. सारंग ऐकतोस ना? अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. वा वा वा, छान. मला तर वाटलं होतं मुक्ताला फक्त देवीचीच गाणी म्हणता येतात, पण हिला चित्रपटाची गाणी सुद्धा माहितीच चांगली. सगळ्यांना सगळी गाणी येत असतात म्हणता, फक्त संधीची वाट बघत असतात. आणि साथ पण हवी असते की नाही, आणि साथ मिळाली की सगळी गाणी येतात पटापट म्हणता.
पण या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट विसरलात. काय? अगं हे जे खायला आणलंय माझ्यासाठी ते माझ्या तोंडापर्यंत पोहोचलंच नाही अजून. अरे राहूनच गेलं. अरे पण तू जेवणार कशी? तुझे दोन्ही हात तर मेहंदीने भरले. तू खाणार कशी? तुला तर भरवावं लागेल ना. हो मग नुसतं काय बोलते, जाऊन बरं तिला. हो वहिनी, तिच्या रिपोर्ट मध्ये काय कोलेस्ट्रॉल वाढलंय, त्यामुळे तिने कसं भरवलेलं चालेल, तिथे वाढेल. काहीतरीच काय बोलताय. भाऊजी ती फक्त जाऊन बरवणार आहे, त्यामुळे तिला काही होणार नाहीये. काय तुम्ही खाऊ घालताना नाही वाढत, पण जी व्यक्ती समोरच्याला खाऊ घालती त्या खाऊ घालणाऱ्याच्या मनात सगळे पदार्थ खायची इच्छा झाली तर कोलेस्ट्रॉल वाढतं, असं ऐकलंय मी. हो म्हणजे होईल तसंच. मला सुद्धा खायची इच्छा होईलच ना पाहून. मी भरवते. मी नक्की भरवू ना? आई तू भरवतेस का ग? खूप वर्ष झालीत ना. ठीक आहे, पण आधी मला खरं खरं सांगा, मला खरंच भूक लागली होती? म्हणजे म्हणजे आई समोर बसलीये, दोन्ही हाताला मेहंदी लागलीये, 2 दिवसांनी हे घर सोडून जायचं. त्यापेक्षा चांगली संधी कोणती असणार? म्हणजे मी काय म्हणतो, ही आपली रेणुका आहे ना, ही सासरी गेल्यावर पण हेच करेल. हा म्हणजे बळच कशात तरी हात भरवेल आणि मग वेदला सांगेल की यार वेद, मला भरवतोस का? माझे हात बघ ना भरलेत. सारंग, आई बघ ना कसं चिडवतं आता पण. अहो आता तिला अजिबात चिडवायचं नाही हा. उलट ती जे जे सांगेल ते सगळं तिचं ऐकायचं. त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आता. बस क्या, नक्की पूर्ण कर. बोल तुला काय पाहिजे. सांगू? अरे सांगून तर बघ. मला ना माझ्या फ्रेंड सोबत गोव्याला जाऊन स्पेन्सर्स पार्टी करायची, पण आता गोव्याला जाणं तर पॉसिबल नाहीये, पण स्पेन्सर पार्टी पॉसिबल आहे. ते करू शकतो आपण, है ना? आणि मला माझी स्पेन्सर्स पार्टी माझ्या फॅमिली सोबत करायची, कारण तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी सुद्धा आहात. ओके 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 ओके, कधी करायचं सांग, लगेच तयारीला लागतो. आजच करायची. ओके पप्या, लगेच प्लॅनिंग लावूया आपण. एक मिनिट. स्पेन्सर्स पार्टी घराच्या बाहेर करायची. बरं चालेल. कुठलं हॉटेल? आणि स्पेन्सर्स पार्टी मध्ये फक्त लेडीज असणार. येस. अगं आम्ही कुठे, म्हणजे आम्ही कशाला ना. आणि अगं तू काय म्हणतेय, मला माहितीये. दादा माझी फुल परमिशन आहे, सगळ्या बायकांना घेऊन जा. हो मग तिला नेणारच. आणि बाय द वे तुम्ही वेद सोबत बॅचलर्स पार्टी करू शकता. हे सारंग बाबा, हे बायका बॅचलर पार्टी करणार ना, आपण घरात बसणार आहे काय? आपल्या आत्म्याला सहन होत नाही बाबा. तू वेद भाऊंना फोन लाव, त्याला बोल आम्हाला आत्ताच्या आत्ता बॅचलर पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नेकीवर पूछ लगेच फोन लावतो, बघस तू. आणि आई तू स्वतः ड्रायव्हिंग करत आम्हाला सगळ्यांना स्पेन्सर्स पार्टीला घेऊन जाणार. अगं असं कसं? मला आता लर्निंग लायसन्स मिळालं, असं कसं घेऊन जाऊ मी? मग काय झालं? पक्का लायसन्स आले, तुझी मुलगी आहे ना. डोंट वरी. डन. घाबरू नको, बिंदास चालव. आता चांगलं जजमेंट आलंय तुला. हो. ठरलं तर मग आज रात्री आपण सगळ्या लेडीज स्पेन्सर्स पार्टी करतोय.
करा करा पार्टी करा. आता मी पण लग्नानंतर कशी पार्टी करते ते बघा.